भगूर ते देवळी कॅम्प रस्त्याची चाळणी वाहन चालकांसह पंचक्रोशीतील नागरिक त्रस्त। बैठकीमध्ये रस्त्याचे काम 8 दिवसांच्या आत मार्ग न झाल्यास जन आंदोलन छेडण्याचा दिला इशारा। भगूर ते देवळी कॅम्प रस्त्याबाबत पंचक्रोशीतील सर्व नागरिकांची जाहीर बैठक मंगळवार दिनांक 9 रोजी सकाळी 10 वाजता रेणुका माता देवी ट्रस्ट कॅम्प रोड येथे आयोजित करण्यात आली होती। यावेळी देवळी कॅम्प ते भगूर बस स्टँड पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता अनेक वर्षापासून दुर्लक्षित असल्यामुळे अनेक अपघात झाले आहे। या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नूतनीकरणाची मागणी करत 8 ते 15 दिवसांच्या आत रस्त्याचे काम मार्गी न लागल्यास जन आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। सदरील 10 वर्षापासून भगूर ते देवळी कॅम्प तसेच भगूर ते पांडुर्ली हा रस्ता पावसाळ्या दरम्यान मोठ्या प्रमाणात फुटलेला असतो। सदरील मोठमोठे खड्डे पडल्यामुळे आजवर या ठिकाणी अनेक नागरिकांचे जीवही गेले आहे, तसेच शरीराच्या मणक्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्याधीही झालेल्या आहेत। वारंवार लोकप्रतिनिधींनी, स्थानिक नागरिकांनी तसेच पत्रकारांनी बातम्या देऊनही आजवर या रस्त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही। सदरील 2 वर्षापूर्वी सदरील रस्त्यावर खासदार व आमदारांनी मोठ्या प्रमाणात उद्घाटनेही केली। 1 ते 1.5 कोटी रुपयाचे रस्त्याची मंजुरी झाली म्हणून बोर्डही लावण्यात आले, परंतु प्रत्यक्षात रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे काम केले गेले नाही। आमदार म्हणतात की मी माझ्या प्रतीने काम केले, खासदारही म्हणतात की मी माझ्या प्रतीने काम केले, परंतु सदरील PW खात्याने आजपर्यंत दिलेल्या ठेकेदाराकडून कोणत्या प्रकारचे काम करून घेतले हा एक मोठा प्रश्न नागरिकांच्या मनात उद्भवला आहे। सदरील रस्ता सरासरी 15 ते 25 गावांना जोडणारा आहे। सदरील पूर्ण परिसरामध्ये 15 ते 20 शाळा आहेत। 10 ते 15 हजार मुलं रोज ये जाय करत असतात। त्यांच्या जीवालाही मोठ्या प्रमाणात धोका आहे। दरवर्षी पावसाळा आला की आंदोलने करायची आणि पेपरबाजी करायची, आता कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आम्ही सर्व पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने आज ती रेणुका माता मंदिर या ठिकाणी मीटिंग आयोजित केली होती। त्या ठिकाणी सर्व भागातील सरपंच, भगूरचे सर्व नागरिक हे उपस्थित झाले। सर्वानुमते हा ठराव पास करण्यात आला की एक समिती स्थापन करून सदरील बांधकाम विभागाकडे सदरील समिती हा रस्ता आजपर्यंत पूर्ण का झाला नाही व झालेला रस्ता निकृष्ट दर्जाचा का झाला, सदरील ठेकेदाराला काळ्या लिस्टमध्ये का टाकण्यात येऊ नये याबाबतही सर्वानुमते ठराव करण्यात आला। याबाबत आम्ही लवकरच सार्वजनिक बांधकाम खात्याला, पोलीस प्रशासनाला, कॅन्टोन्मेंटला, कलेक्टर, जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देणार आहोत। सदरील निवेदनाचा शासनाने दखल न घेतल्यास आम्ही त्वरित एवढे 10-15 दिवसात जन आंदोलन करून सदरील रस्ता बंद करू व सर्व यासाठी सर्व नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे, तरी शासनाने याची दखल घ्यावी असे सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत। या बैठकीत तानाजी करंजकर, चंद्रकांत कसार, अंबादास आकडे, तानाजी भोर, नामदेव सूर्यवंशी, प्रताप गायकवाड, राजेंद्र शहा, नितीन काळे, प्रशांत कापसे, निलेश हासे, भाऊसाहेब शिरोळे, श्याम देशमुख, रोहित कासार, निमिष झवर, विक्रम सोनवणे, भाऊसाहेब गायकवाड, संपत देशमुख, विजय वालझडे आदींसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवळी कॅम्प ते भगूर पांडुर्ली हा रस्ता गेल्या 1 वर्षभरापासून सर्व नागरिक फक्त बोर्ड बघताय। या रस्त्यासाठी 9 कोटी, एका बोर्डवर 9 कोटी आणि एका बोर्डवर 1,17 लाख रुपयाचा निधी हा फक्त बोर्डवर दिसतोय, पण प्रत्यक्षात मात्र रस्त्याची डागडुजी 3 वर्षाचं मेंटेनन्सचं कॉन्ट्रॅक्ट असतानाही कुठल्याही कॉन्ट्रॅक्टदारांनी या डागडुजी केलेली नाही आणि त्या डागडुजीची अजूनपर्यंत कॉन्ट्रॅक्टदारावर कुठली कारवाई झालेली नाही। या संदर्भात आज सर्व परिसरातील ज्या नागरिक एकत्र येऊन या प्रमुख मागण्या आहेत की रस्ता चांगला व्हावा, रस्त्याचे खड्डे कायमस्वरूपी मुक्त व्हावेत, कायमस्वरूपी तेच खड्डे आणि तोच रस्ता असं न दिसता नवीन चांगला रस्ता मिळावा यासाठी सर्व नागरिक एकत्र आलेत। यानंतर आम्ही PWDच्या अधिकाऱ्यांना आपल्यातर्फे एक विनंती करतोय की पुढील 8 दिवसात जर या रस्त्याचं काम चांगल्या रीती पूर्ण न झाल्यास, चालू तर प्रत्येक वेळेस होतं आणि प्रत्येक 2 दिवसांनी बंद होतं, पण पूर्ण न झाल्यास PWDच्या अधिकाऱ्यांनी स्वप्नातही अजून असं पाहिलं नसेल असं प्रकारचं आंदोलन आम्ही सर्वांच्या वतीनं करू। आंदोलन कुठल्या प्रकारचं असेल हे वेळेवर सांगितलं जाईल। तरी आपल्याकडून एक विनंती आहे की
हा रस्ता 8 दिवसाच्या आत पूर्णत्वास त्याचे जे खड्डे आहेत त्याचे खड्ड्याचे भरण्याचं काम पूर्ण करावं आणि सर्व नागरिकांना या समस्येतून कायमस्वरूपी मुक्तता द्यावी. धन्यवाद. भरत चव्हाण, नाशिक रोड, देवळी.